यावर्षी तिथीवृद्धीमुळे नवरात्र हे 9 दिवसांचं नाही तर 10 दिवसांचं आलेलं आहे। तृतीया तिथी ही बुधवारी अहोरात्र असल्यामुळे आणि गुरुवारी सकाळी सूर्योदयाला असल्यामुळे तृतीया तिथी ही बुधवारी आणि गुरुवारी अशा दोन्ही दिवस होती, त्यामुळे नवरात्र एक दिवस वाढलेला आहे। आणि यामुळेच अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की घटोत्थापन, नवरात्रोत्थापन किंवा घट उठवणे हे कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला करावं। तर नवरात्रीमध्ये अष्टमीच्या रात्री होम हवन आणि नवमीच्या दिवशी दुपारी देवतांना नैवेद्य दाखवून घटोत्थापन करून आपला व्रत पारणा करणे किंवा उपवास सोडणे हा कुळाचार अनेक कुटुंबामध्ये केला जातो। सप्तमी आणि अष्टमी, जास्त करून अष्टमीच्या दिवशी कुलदेवी देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन होमामध्ये तेल तूप अर्पण करणं, देवतांना कडाकणी बांधणं, देवीला कडाकणे धपाटे यांचा नैवेद्य नेणं या गोष्टी केल्या जातात। आणि नवमी दिवशी दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवतांना नैवेद्य दाखवून घटोत्थापन करून उपवास सोडला जातो। तर आता आपण सप्तमी, अष्टमी आणि नवमी या कोणत्या दिवशी किती वाजेपर्यंत आहेत याची माहिती बघूया। सोमवारी 29 सप्टेंबर रोजी सप्तमी ही संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत आहे। ज्यांचे सप्तमीचे कुलाचार असतील ते त्यांनी सोमवारी संध्याकाळी 4:30च्या आधी करून घ्यावे। मंगळवार 30 सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी ही संध्याकाळी 6:05 आहे। ज्यांचे अष्टमीचे कुळाचार असतील त्यांनी मंगळवारी संध्याकाळी 6:05 आधी आपले अष्टमीचे कुळाचार उरकून घ्यावे। आणि बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी महानवमी किंवा नवरात्रीची नवमी व्रत